मागच्या वेळेस आपण नगरसेवक होते. हो. यावेळेस प्रभागामध्ये काय काय अडचणी आहेत आणि काय काय आहेत? नमस्कार, मी कविता संतोष मोळे, प्रभाग क्रमांक 2 क सर्वसाधारण गटातून उमेदवार आहे. भाजपाची अधिकृत उमेदवार आहे. आमचे बरेचसे असे कामं झालेले आहेत. माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आणि डी पी सावंत साहेब यांच्या माध्यमातून बरीच विकासाची कामे झाली. जे पायाभूत जे विकास आहे तो पूर्णपणे तरोडा भागाचा झालेला आहे. जे काही छोटे मोठे राहिले असतील, अंतर्गत रस्ते असो, आता तरोडा म्हटलं की एक वाढणारी वस्ती आहे, काही ठिकाणचे अंतर्गत रस्ते राहिलेले आहेत, तर तेही आम्ही आता ह्या आमच्या पुढच्या टर्म मध्ये विकासाला गती देणार आहोत, विकास गतिमान करणार आहोत. आणि जे काही राहिलेले आहेत काम, कारण सत्ता आपली केंद्रामध्ये बीजेपीची सत्ता आहे, राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे आणि या ठिकाणी जर आपली सत्ता येणारच आहे, त्यामुळे आम्हाला काम करायलाही यापुढे सोपं जाईल आणि स्वच्छ सुंदर विकसित असा वार्ड प्रभाग करण्याचा आमचा निश्चय आहे. बरेच जणांचे आरोप आहेत. समजा बऱ्याच ठिकाणी काम, नालीचे काम राहिले, कुठं कुठं घंटागाडी येत नाही, दलित वस्ती म्हणा, इकडे तिकडं, याच्याबद्दल काय? बरं, प्रभागामध्ये जवळपास 90% ठिकाणी घंटागाडी जातेच. आता चुकून कुठं मी आताच म्हटलं की खूप मोठा प्रभाग आहे, वाढतच राहते, वस्ती वाढत राहते, घरं वाढत राहते, तरी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोहोचली की नाही. नाली, ड्रेनेजचे लाईन, हे सर्व कामं चालू आहेत. आता 3 वर्ष झाले जवळपास, आता आमची हे नाही कार्यकाळ संपलेला आहे. 3 वर्षामध्ये प्रशासनाचं हे काळ पूर्ण, त्यामुळं काय जे काही कामं राहिलेले असतील ते आम्ही आमच्या पुढच्या टर्म मध्ये पूर्ण करून घेतो.